आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। दुर्योधन! दुर्योधन! युवराज! 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 युवराज, तुमची ही अशी दशा? आमच्या समक्ष आमचा सम्राट हिंस्र पशूंच्या सान्निध्यात धुळीत पडून राहिलेला आणि आम्ही जिवंत आहोत। धिक्कार आहे आमच्या आयुष्यावर, धिक्कार आहे आमच्या शौर्यावर आणि धिक्कार आहे आमच्या मैत्रीवर। माझा प्रिय आणि अंतिम पुत्र दुर्योधन मृत्यूच्या दारात उभा कणाकणाने मरत आहे आणि मी असहाय्य हताशपणे इथे बसून आहे, स्वतःला शिव्या शाप देत बसलो आहे। महाराज, आपण स्वतःच्या इच्छेने जिवंत नाही आहोत, किंबहुना आपल्या नशिबाने आपल्याला वेदना देण्यासाठी जिवंत ठेवलंय, जेणेकरून आपण आपल्याच हातांनी आपल्या पुत्रांना तिलांजली देऊ शकू। तू बरोबर बोलते आहेस गांधारी।
जगामध्ये माता पित्यांसाठी सगळ्यात मोठी शिक्षा हीच असते की ते जिवंत असताना त्यांच्या पुत्रांचा मृत्यू व्हावा, त्यांनी या जगाचा निरोप घ्यावा. प्रारब्धाने आपल्याला खूप मोठी शिक्षा दिलेली आहे आणि मी मात्र दगडाचा पुतळा बनून सर्व काही सहन करतो आहे. माझ्या हृदयाचे तुकडे नाही झाले, मला मृत्यू देखील आला नाही. नाही येऊ शकत मला मृत्यू, नाही येऊ शकत. तुझा हा त्रास बघून माझा आत्मा देखील तळमळतोय मित्रा. अश्वत्थामा, ज्या प्रकारे माझ्या अंगांगाचा दाह होतोय त्याच प्रकारे तुझ्या आत्म्याचा देखील होतोय. तुझी ही तडफडच या गोष्टीचा पुरावा आहे की तू माझा परम मित्र आहेस. परंतु अश्वत्थामा, हो युवराज, मी तुला कधीच मित्र मानलं नाही रे. परंतु मी तुला सदैव माझा मित्र मानत आलोय. युवराज, मला सांगा की तुमची ही पीडा कशा प्रकारे दूर करू शकतो. सांगा, सांगा, मी काय करू शकतो तुमच्यासाठी. मी नाही अश्वत्थामा, माझ्या वेदना तर केवळ माझ्या मृत्यू नंतरच समाप्त होतील. मला मरण येण्यास माझं सहाय्य करण्यासाठी एकच उपाय आहे की तू मला त्या 5ही पांडवांची मुंडकी आणून दे. हो हो हो, मुंडकी आणून दे बस. त्यांना पाहूनच माझा अंतरात्मा शांत होईल आणि मी एका विजेत्या प्रमाणे हसत हसत प्राण सोडीन. परलोकात एका विजेत्या प्रमाणे निघून जाईन. मित्र, मी कृपाचार्य आणि कृतवर्मांसमोर तुझ्या रक्ताने लाल झालेली ही माती माझ्या हातात घेऊन प्रतिज्ञा करतो की ज्या पांडवांनी तुझं रक्त मातीत मिसळलं आहे, मी त्या पांडवांचा सर्वनाश करून टाकेन. मी आज रात्रीच्या या अंधारातच पांडवांच्या शिबिरात जाऊन जेव्हा ते झोपीत असतील तेव्हाच त्या 5ही पांडवांना यमसदनी धाडून देईन. हो, आणि या अंधारातच 5ही पांडवांच्या चितांमधून निघणाऱ्या ज्वाळांच्या प्रकाशाने दूर करेन या अंधकाराला. युवराज, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. हो युवराज. डोळे उघडा युवराज. डोळे उघडा युवराज. युवराज, डोळे उघडा. तुम्ही डोळे उघडा. युवराज, डोळे उघडा. युवराज. अश्वत्थामा, माझे डोळे मिटताहेत आणि यमराजाचे दूत माझा आत्मा खेचून घेऊन जाण्यासाठी मी बेशुद्ध
पडण्याची प्रतीक्षा तशाच प्रकारे करतायत जशी काही गिधाड एखाद्या घायाळ योद्ध्याच्या मरणाची प्रतीक्षा करत असतात. नाही मित्रा. हो युवराज. मी माझ्या श्वासांना माझ्या हट्टाच्या साखळदंडांनी बांधून ठेवलंय. परंतु जर माझे डोळे बंद झाले आणि मी अचेतन झालो तर यमदूत मला नाही सोडायचे आणि मग मी या दुःखात कल्पांतापर्यंत तडफडत राहीन. की पांडवांचा वध नाही झाला. माझ्यावर विश्वास ठेवा युवराज. मी सूर्याचा पहिला किरण उगवायच्या आतच त्या 5ही पांडवांचा वध करूनच परतेन. हो युवराज, मला फक्त आज्ञा द्या. अवश्य अवश्य. मित्रा, मी माझ्या रक्ताने तुझ्या माथ्यावर तिलक लावला आहे आणि तुला माझा सेनापती बनवलंय आणि 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 माझ्या या 2 योद्ध्यांवर आधारित माझं हे सैन्यबळ तुझ्या नेतृत्वाखाली दिलंय. जा अश्वत्थामा, जा माझ्या वतीने पांडवांची युद्ध कर आणि माझ्या विजयाचा समाचार मला ऐकव. जा अश्वत्थामा, जा जा. यशस्वी भव. चला विजयी भव. प्रणाम पितामह. प्रणाम पितामह. सौभाग्यवती भव. पितामह, तुमचा हा आशीर्वाद सत्य झालाय. कदाचित तुमच्या या आशीर्वादानेच या महाभयंकर संग्रामात
माझ्या सौभाग्याचे रक्षण केले आणि माझं सौभाग्य अखंड ठेवले पितामह. अगं वेडे, मी तुझ्या सौभाग्याचं रक्षण नाही केलं. उलट वासुदेव श्रीकृष्णांनी माझ्या आशीर्वादाचा मान ठेवला. पांचाली, मी तर तुझे बांधलेले केस पाहूनच समजलो होतो की प्रभूंनी माझं वचन त्यांच्या कृपेने सत्यात उतरवलंय. हे महायुद्ध पांडवांनी जिंकलंय. पांडवांच्या विजयाचा समाचार ऐकून माझ्या आत्म्याला अत्यानंद झालाय. हे केशव, तू माझ्या मनावरचं सर्व ओझं हलकं केलंस. आता मी निश्चिंतपणे माझे प्राण सोडू शकतो. नाही पितामह, असं म्हणून तुम्ही आमच्या विजयाचा आनंद हिरावून नका घेऊ. तुमच्या विना हा विजय देखील पराभवाहूनही वाईट असेल. केशव, समजाव तुझ्या प्रिय शिष्याला. हे पितामह, हे कुरुश्रेष्ठ, मी समस्त पांडवांना तुमच्याकडे घेऊनच याकरता आलो की तुम्ही यांना काही उपदेश द्या, जेणेकरून तुमचे हे नातू सत्य आणि न्यायाचा ध्वज घेऊन धर्मपथावर पुढे जातील. हे केशव, माझा प्रिय पुत्र युधिष्ठिर आणि समस्त पांडव तुझ्या नेतृत्वाखाली न्याय, धर्म, सत्य आणि सदाचाराला प्रतिष्ठा मिळवून देतील असा मला संपूर्ण विश्वास आहे. परंतु युधिष्ठिर, जीवनपथावर कळत नकळत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यांच्यापासून तू मात्र धडा घे. माझ्या चुकांची तू कधी पुनरावृत्ती करू नकोस. पुत्रा, मी माझ्या प्रतिज्ञांच्या बेड्यात अडकून माझ्या कर्तव्यापासून आणि धर्मापासून सदैव पळ काढत राहिले. जेव्हा माझे दोन्ही भाऊ चित्रांगद आणि विचित्र वीर्याचा मृत्यू झाला होता, तेव्हा माता सरस्वतींनी मला राज्यकारभाराचं उत्तरदायित्व देऊ केलं होतं. परंतु मी माझ्या प्रतिज्ञेमुळेच राजसिंहासनाला नकार दिला होता. तेव्हा मला या प्रतिज्ञेचं गांभीर्य नव्हतं की मनुष्याची प्रतिज्ञा त्याची वैयक्तिक समस्या असते. परंतु जेव्हा देशावर, समाजावर संकट येतो, तेव्हा त्याने त्याची प्रतिज्ञा मोडण्यास जराही संकोच करायचा नसतो. असं केल्याने कोणताही अधर्म होत नाही. या गोष्टीचं उदाहरण वासुदेव श्रीकृष्णांनी मला दिलं होतं. जेव्हा युद्धभूमीवर वासुदेवानी त्यांची प्रतिज्ञा मोडून शस्त्र उचललं होतं. कृपया थांब केशव, थांब जरा, थांब केशवा, थांब जरा माधवा, थांब केशव, कृपया थांब. तुझी प्रतिज्ञा मोडून तू हे काय करतोयस केशवा? लोक काय म्हणतील? लोक इतकंच म्हणतील ना की मी माझी प्रतिज्ञा भंग केली. उद्याचा इतिहास मला दोष देईल ना की मी बोलतो एक आणि करतो भलतंच. ठीक आहे, लोक माझी मानहानी करतील ना, मग करू देत त्यांना. परंतु मी अधर्माला धर्मावर विजय मिळवू देणार नाही. मी मानव रूपात अवतारच यासाठी घेतलाय की अधर्मियांना जिंकण्याची संधी सुद्धा मिळू नये. माझा जन्मच धर्मरक्षणार्थ झालाय. हे पार्था,
जेव्हा धर्मरक्षणार्थ कुणीही शिल्लक उरत नाही, आशेचा अंतिम किरण देखील अधर्माच्या अंधकारात गटांगळ्या खायला लागतो, जेव्हा माझा अर्जुन देखील हात पाय गाळून बसून राहतो, तेव्हा मी स्वतः येत असतो धर्माच्या रक्षणासाठी. पुत्र युधिष्ठिर, वासुदेवांनी हे उदाहरण याकरता देखील दिलं होतं की एका योद्ध्याने, मग ती रणभूमी असो वा कर्मभूमी, त्याच्या मनात सुरू असलेलं द्वंद्व आधी समाप्त केलं पाहिजे. जो स्वतःवर विजय मिळवतो तो एक यशस्वी योद्धा, एक यशस्वी शासक बनतो, आणि जो स्वतःवर विजय मिळवत नाही तो प्रतिशोधामुळे आंधळा होऊन जातो आणि एक योद्धा असूनही भित्रट बनून राहतो. पितामह, तुम्ही तुमच्या ज्ञानाचे अनमोल मोती माझ्या झोळीत टाकून मला कृतकृत्य केलं. या मोत्यांच्या तेजामुळे बाहेर पडणारा प्रकाश सदैव माझं मार्गदर्शन करत राहील. पुत्र युधिष्ठिरा, तू धर्मराज आहेस, कुरुकुलाचा गौरव आहेस. तू कधीही धर्माच्या विरुद्ध कार्य केलं नाहीस, परंतु तरीही माहित नाही का, माझ्या मनाच्या कुठच्या तरी कोपऱ्यात एक छोटीशी शंका आहे जी वारंवार काट्याप्रमाणे मला बोचते आहे. कोणती शंका पितामह? तुम्ही मला सांगा, मी अवश्य तिचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. पुत्र युधिष्ठिरा, या युद्धामुळे मला शरशय्येवर झोपावं लागलं. माझे घाव तर सर्वांनाच दिसतायत, त्यामुळेच तर तुम्ही सर्वजण माझ्या वेदना जाणून आहात. परंतु या कुळात 2 व्यक्ती अजून आहेत ज्यांना दैवाने दुःखाच्या शरशय्येवर झोपण्यास विवश केलेलं आहे. त्यांचे घाव कुणाच्याही दृष्टीस पडत नाहीये. त्यांच्या घावातून रक्त देखील वाहत नाहीये, कारण दुःखांच्या बाणांनी त्या दोघांच्या आत्म्यांची चाळण करून टाकलीये. मला ठाऊक आहे पितामह की तुम्ही महाराज तात श्री धृतराष्ट्र आणि माता श्री महाराणी गांधारी बद्दल बोलत आहात. हो पुत्रा, मी त्याच दुर्दैवींबद्दल बोलतोय. पुत्रा, माझी हीच इच्छा आहे की तू गांधारी आणि धृतराष्ट्राला तुझे माता आणि पिता समजूनच वाग. गांधारी आणि कुंतींमध्ये कधीही फरक करू नकोस. गांधारीला तिच्या व्यंगावरून कधीही बोल लावू नकोस पुत्रा, नाहीतर ती बिचारी मरूनच जाईल. पितामह, तुम्ही आमच्या बाबतीत असा विचार तरी कसा केलात? तुम्हाला ठाऊक नाहीये की केवळ तातश्री आणि तुमच्या आदरामुळे द्यूत सभेमध्ये आम्ही सर्व पांडव गप्प बसून राहिलो होतो. अन्यथा हे युद्ध जे आम्ही आज लढलोय ते आम्ही त्यावेळी देखील लढू शकलो असतो. जर मी त्यावेळी केवळ माझ्या जिभेवरचं नियंत्रण जरी सोडलं असतं तर सर्वांसमक्ष तातश्रींचा अपमान झाला असता पितामह. म्हणूनच
म्हणूनच आम्ही वनवासात जाणं स्वीकारलं. परंतु आमच्या कुलश्रेष्ठांचा अनादर करणं स्वीकारलं नाही पितामह, नाही स्वीकारलं. मला ठाऊक आहे पुत्र की तू खूपच आज्ञाधारक आहेस. मला तुझा अभिमान आहे की जे संस्कार मी तुला दिले आहेत त्याचं पालन तू योग्य तऱ्हेने करतोयस. परंतु शंका होती, मलाही शंका होती की द्वेष आणि क्रोधाची भावना युद्धात पांडवांच्या विजयानंतर तुमच्यापैकी कुणाला सदाचाराच्या मार्गापासून दूर तर नाही न करते. विश्वास ठेवा पितामह, मी जिवंत असेपर्यंत कोणीही पांडव माझ्या आज्ञेचं उल्लंघन नाही करायचा आणि ना कुणा कुलश्रेष्ठांचा अपमान करेल. त्याचबरोबर मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की आम्ही माता कुंती आणि माता गांधारींमध्ये जराही फरक करत नाही. महाराणी गांधारी आणि तात श्री धृतराष्ट्रांना आम्ही आधी माता पिता मानायचो आणि आता सुद्धा मानतो. महाराज धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारींप्रती असलेली माझी चिंता तू दूर केलीस पुत्र. तुम्ही चिंता नाही, आमच्यावर भरोसा केला पाहिजेत पितामह. जर तुमच्या मनात अजूनही एखादी शंका असेल तर मी माझं हृदय चिरून तुम्हाला दाखवायला तयार आहे. मी पांडव ज्येष्ठ द्वारकाधीश कृष्णांना साक्षी ठेवून तुम्हाला हे आश्वासन देतोय की मी हे युद्ध जिंकलंय. परंतु राजसिंहासनावर आधीप्रमाणेच तात श्री धृतराष्ट्रच विराजमान राहतील. एक पिता जिवंत असताना कोणा पुत्राला हा अधिकार असत नाही की त्याने राजा बनून सिंहासनावर बसावं आणि त्याच्या पित्याने राजदरबारात त्याच्या समक्ष एखाद्या छोट्या आसनावर बसावं. पितामह, वा वा युधिष्ठिर दादा, वा. आज तुम्ही पुत्र धर्माला इतकं मोठं वलय प्राप्त करून दिलं की तुमची उंची आकाशाहूनही उंच भासू लागली आहे. वा. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती पुत्र, हीच अपेक्षा होती. तू खरोखरच धर्मराज आहेस. आता मी निश्चिंत झालो आहे. आता मला शांतपणे शरशय्येवर झोप लागेल. आज रात्री मी निश्चिंतपणे झोप घेईन. तर मग आम्हाला आज्ञा द्यावी पितामह. सारथी, बोला. रथ वळवून घे. का केशव, शिबिरात नाही येणार? नाही युधिष्ठिर दादा, आज रात्री आपण शिबिरात नाही तर आपण ओघवती नदीच्या तटावर जाणार आहोत. परंतु का केशव? नरहत्येचं प्रायश्चित्त घेण्यासाठी.
नरहत्या, प्रायश्चित्त? हो युधिष्ठिर दादा, या महायुद्धात आपल्या क्षत्रिय धर्माचं पालन करताना तुम्ही सर्वांनी खूप पराक्रम गाजवला. युद्धात शत्रूचा वध करणं हाच एक वीराचा धर्म असतो आणि त्या धर्माचं पालन तुम्ही सर्वांनी अतिशय उत्तम प्रकारे केले. परंतु शास्त्र मतानुसार तुम्ही सर्वांनी नरहत्येचं पातक देखील केलं. याच नरहत्येच्या पातकापासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रात प्रायश्चित्त कर्माचं विधान आहे. त्याच प्रायश्चित्त कर्मासाठी मी तुम्हा सर्वांना ओघवती नदीच्या तटावर घेऊन चाललो. परंतु मधुसूदन, हे कार्य तर उद्या देखील होऊ शकतं. मी विचार केला होता की इतक्या रात्रीची झोप बाकी आहे, आज शांत निवांत झोप काढू. नाही भीमदादा, आज रात्री एक सुवर्णयोग आहे जो आपण दवडता कामा नये. अर्थात असं की आज मध्यरात्रीच्या वेळी अनुराधा नक्षत्र कुंभ राशीत प्रवेश करेल. हा काळ प्रायश्चित्त कर्मासाठी शुभ समजला जातो. इतकंच काय, ज्याच्या हातून नरहत्येचं पातक घडलंय त्याला त्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी याच मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागते. जेव्हा अनुराग नक्षत्र कुंभ राशीत प्रवेश करेल, ही प्रभूंची कृपाच समजा की हे युद्ध समाप्त होताच हा मुहूर्त तुम्हाला मिळालाय. हा दैवी मुहूर्त हातचा घालवणं शहाणपणाचं नाही, अन्यथा याच्याकरता मग अनेक वर्षांपर्यंत प्रतीक्षा करायला लागते. आता भरभर चला, आपल्याला खूप दूर जायचंय. चला पांचाली. विजयोत्सव साजरा करतायत पांडव, परंतु मी त्यांच्या विजयाला पराजयात बदलून टाकेन. सर्वनाश करून टाकेन मी, सर्वनाश. उत्तेजित होणं चांगलं नाही अश्वत्थामा. क्रोधाच्या भरात आपल्याकडून छोटीशी चूक नको व्हायला. जोपर्यंत पांडव झोपी नाही जात आपण काहीही करू शकत नाही. आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल अश्वत्थामा. हो, समजलं का? प्रतीक्षा तर आता पांडव करतायत त्यांच्या मृत्यूची. हे जलोघमयी नदी देवी, तुम्ही गंगेचंच प्रतिरूप आहात. त्यामुळे आमचे पाप शाप तात्काळ नष्ट करण्याची कृपा करावी. अंधकार दूर करणारा हा दीपक आम्ही तुम्हाला समर्पित करत आहोत. किती नीरव शांतता आहे ना इकडे.
हो, असं वाटतंय की मनात लागलेली आग आता शांत होऊ लागलेली आहे. या शांततेचा अनुभव घेताना आज लक्षात येतंय की गेल्या 13 वर्षांपासून आपण किती अशांत होतो. परंतु ही शांतता अनुभवण्यासाठी आपल्याला कित्येक बलिदान द्यावी लागली. युधिष्ठिर दादा, बलिदान, त्याग आणि समर्पणाशिवाय मनाला शांतता लाभत नसते. हो केशव, आपल्या मनाला शांतता लाभण्यासाठी आपण सदैवच मोठं मोल चुकतं केलेलं आहे. तुम्ही सर्वजण तुमच्यासोबत जे काही भूतकाळात झालंय ते आता विसरून जा. कारण आता तुम्हाला तुमचा हरवलेला मान, सन्मान आणि अधिकार परत मिळालाय. हो केशव, आम्हाला हस्तिनापुरातून कपट कारस्थानाने अपमानित करून हाकलून दिलं होतं. परंतु आता आम्ही हस्तिनापुरात सन्मानाने प्रवेश करू. परंतु हस्तिनापुरात जाऊन सुद्धा माझ्या मनाला ही शांतता नाही मिळायची. परंतु का भीमसेन? ती अशासाठी कारण आपण आपली शांतता भंग करणारा हस्तिनापुराचा तो अंध सम्राट अजूनही तिथेच असणार आहे. ही अशांती त्याच्या षडयंत्रांनी तर पसरवली होती. ज्या धर्तीवर त्याच्या श्वासांचा दुर्गंध पसरलेला असेल तिथे मी सुख आणि समाधानाने श्वास कसा घेऊ शकतो? कशी काय माझ्या मनाला शांतता लाभू शकते? भीम दादा, युद्ध तर आता समाप्त झालंय, परंतु तुमच्या मनातली द्वेषाची भावना अजूनही संपलेली नाहीये. परंतु भीमसेन, सम्राट धृतराष्ट्र आपल्याबरोबर जे काही वागले त्याची भयंकर शिक्षा त्यांना मिळून चुकली. त्यांचे सर्वच्या सर्व पुत्र मारले गेले. परंतु जरा असाही विचार करून बघ की माता गांधारींचा काय दोष होता, तरी देखील त्यांना त्यांचे सर्व पुत्र गमवावे लागले. मी जेव्हा जेव्हा त्या साध्वीच्या बाबतीत विचार करतो तेव्हा तेव्हा माझं मन थरारून उठतं. माझा अंतरात्मा मला माता गांधारींचा अपराधी मानतो भीमसेन. परंतु मी मात्र स्वतःला अपराधी अजिबात नाही मानत. हा तुझ्या मनातला द्वेष बोलतोय. आणि माता गांधारींच्या 100 पैकी 100 पुत्रांना ठार मारल्यानंतर तुला काही एक अधिकार नाहीये की तू तुझ्या मनात द्वेष कायम ठेवावास. मी कोणी ऋषीमुनी नाहीये माझ्या मनातल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला. जे माझ्या मनात आहे ते लपू नाही शकत, मग तो आवेश असो किंवा मग द्वेष. जर असाच द्वेष माता गांधारींच्या मनात असेल की तू त्यांच्या 100 पैकी 100 पुत्रांना ठार मारलंस तर काय? भीमसेन, तुला माता गांधारींच्या शक्तीबाबत माहीत नाहीये. हे तर चांगलंच आहे की त्यांनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवली आहे. जर त्यांनी पट्टी काढून टाकून तुला द्वेषपूर्ण नजरेने पाहिलं तरी तू जागच्या जागी भस्म होऊन जाशील. म्हणूनच मी म्हणतो भीमसेन की तू तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिक. तुझ्या मनातून द्वेष आणि घृणेसारखे विकार काढून टाकून त्याला स्वच्छ आणि निर्मल कर. मग तुला सर्वत्र शांततेचाच आभास होत राहील भीमसेन. सम्राट, या नदीच्या तटावर सर्वांना मनशांतीचा अनुभव येतोय, परंतु अचानक न जाणो माझं मन का अशांत होऊ लागले. माझ्या हृदयाचे ठोके गतिमान होत आहेत. असं वाटतंय की जणू माझ्या मनातून एखाद्या अशुभ घटनेचा संकेत मिळतोय. मला भय वाटू लागले केशव, मला भय वाटू लागले.
मामाश्री, या तंबूवर जो ध्वज फडकतोय त्यावरून हे कळतंय की हे नकुलाचं शिबिर आहे. चला, आपण पांडवांच्या सर्वनाशाची कहाणी नकुलाच्या वधाने सुरू करूया. अवश्य भाचश्री, अवश्य. दृष्टद्युम्न कोण आहे? तुझा मृत्यू. अश्वत्थामा. अरे भित्र्या दृष्टद्युम्न, तू माझ्या पित्याची हत्या चेत अवस्थेमध्ये केली होतीस, परंतु मी तुला सचेत अवस्थेमध्ये मारून टाकणार आहे. हा हा. तू माझ्या वडिलांना अधर्माने मारलं होतास, मी देखील तुला अधर्मानेच मारणार आहे. अधर्माचं उत्तर अधर्माने देईन. हा 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 हा. मामाश्री, मी पापी दृष्टद्युम्नाची हत्या करून माझ्या वडिलांचा प्रतिशोध घेतलाय. अश्वत्थामा, तू शिखंडी. आ!